सणासुदीसाठी स्वराज्य कलेक्शन ढालगावचा अनमोल नजराणा। स्वराज्य महोत्सव 2025 झाला सुरू। आपल्या आवडीच्या प्रत्येक खरेदीसोबत आहे आकर्षक गिफ्टची बरसा। रुपये 1499 च्या खरेदीवर हमखास गिफ्ट, 2999 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट, रुपये 4999 च्या खरेदीवर ब्रँडेड चटई, रुपये 6999 च्या खरेदीवर लेडीज पर्स, रुपये 9999 च्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट, रुपये 12999 च्या खरेदीवर डबल ब्लँकेट, रुपये 14999 च्या खरेदीवर आकर्षक साडी आणि रुपये 19999 च्या खरेदीवर चक्क पैठणी। तेव्हा आजच भेट द्या स्वराज्य कलेक्शन, वीज बोर्ड जवळ ढालेवाडी रोड, ढालगाव इथं। ऑफर फक्त 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत। स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। नागपूरमध्ये ओबीसींचा महामोर्चा, 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची मागणी। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात हजारो ओबीसी रस्त्यावर। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची माझ्याकडे दिलगिरी व्यक्त, लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्यामुळे निवडून येण्यासाठी काहीतरी आश्वासन देतो, वादग्रस्त वक्तव्यानंतर परत। घायवळ शस्त्र परवान्यामुळे अडचणीत सापडलेले योगेश कदम एकनाथ शिंदेंच्या दरबारी, शिंदेंकडून योगेश कदमांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट। राजाने उद्धव ठाकरे यांच्या युतीला वेग, 2 आठवड्यांमध्ये राजाने राऊतांमध्ये 3दा चर्चा झाल्याची माहिती, पवारांसोबत बोलणी सुरू। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ठाण्यामध्ये एकत्र मोर्चा काढण्याची शक्यता, शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना मनसे करणार युतीचा एल्गार, आज संयुक्त पत्रकार परिषद। ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याचे भाव कोसळले, लासलगावमध्ये बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, 3000चा भाव देण्याची मागणी। घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये कोणाची गय करणार नाही, मुख्यमंत्र्यांनी सक्त ताकीद दिल्याची अजित पवार यांची माहिती। योगेश कदम, राम शिंदे, संतोष बांगर, तानाजी सावंत आरोपांच्या फैऱ्यात। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर राष्ट्रवादीकडून 3 जिल्ह्यांची जबाबदारी, भुजबळांना बाजूला ठेवत नाशिक, धुळे आणि जळगावसाठी कोकाटे पक्षाचे संपर्क मंत्री। राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीमध्ये राजकीय रंग, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ अजित पवारांना आव्हान देणार, राज्य कुस्तीगीर संघटनेकडून मोहोळांचा अर्ज। तालिबानी परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांच्या सोबतच्या शिष्टमंडळासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची चर्चा, तालिबान सरकारला भारत अफगाणिस्तानचा सरकार म्हणून मान्यता देणार का, याची उत्कंठा। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।